वरिष्ठ कांग्रेस पदाधिकारी मामा पगरे को सोशल मीडिया पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बारे में आपत्तिजनक बातें पोस्ट करने पर भाजपा पदाधिकारियों ने साड़ी पहना दी। इस कुकृत्य के विरोध में आज कल्याण के पुलिस उपायुक्त कार्यालय के सामने कांग्रेस पार्टी की ओर से धरना दिया गया। इस धरना में प्रदेश अध्यक्ष सपकाल भी शामिल हुए। उन्होंने मुख्यमंत्री फडणवीस की उपरोक्त आलोचना की। इस अवसर पर पार्टी के जिला अध्यक्ष सचिन पोटे, ब्रिज कुमार दत्त, नवीन सिंह, कंचन कुलकर्णी, भाव पाटकर सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे। मामा पगारे हे काँग्रेसचे गेल्या 50 वर्षांपासूनचे कार्यकर्ते आहेत, वयोवृद्ध आहेत आणि ते डॉक्टरकडे शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने गेलेले असताना दवाखान्यातून त्यांना बाहेर खेचून आणणे आणि दवाखान्यातून बाहेर खेचून आणल्यानंतर त्यांना दमदाटी करणे, त्यांना जातीवाचक टिप्पणी त्यांच्यावर करणे, जातीवाचक कटाक्ष त्यांच्यावर टाकणे, जातीवाचक उपहास त्यांचा करणे आणि त्यांना जे त्यांच्यासोबत जे कृत्य केलं त्या कृत्याचा ते अत्यंत संतापजनक आहे आणि भारताच्या संविधानाशी त्याचा थेट संबंध आहे। कारण आपले संविधान समता, बंधुता, सामाजिक न्याय एवढंच सांगत नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा देखील त्या ठिकाणी ही सांगितलेली आहे। त्यांच्याकडून जे काही कृत्य झालं असेल तर त्या संदर्भामध्ये आपल्याजवळ कायदा आहे, कायद्याच्या अनुषंगाने कारवाई होऊ शकते। मात्र मारझोड करणे आणि अशा स्वरूपाचं कृत्य करणे हा भाजपचा रोजचा एक व्यवहार कुठेतरी हा झालेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचा संविधानावर विश्वास नाही। मामा पगारेंच्या पाठीशी काँग्रेस पक्ष आहे, कारण काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या भरोशावर उभा असणारा पक्ष आहे। मागच्या काळात नेते सोडून गेले तेव्हा आम्ही जे म्हणत होतो काँग्रेसची ताकद काय, तर काँग्रेस हा अधिक उसळून निघेल। जेवढा चेंडू तुम्ही जोरात दाबाल तेवढा तो मोठ्या प्रमाणावर जोरात उसळून वर येतो। तशी काँग्रेसचा आता उसळून येण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि मामांच्या या एकंदरीत संपूर्ण त्यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा पोलीस कुठेही दखल घेत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत। करिता आम्ही न्यायालयामध्ये दाद आता मागणार आहोत। एकीकडे देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशावर जसा बूट फेकला जातो तशाच स्वरूपाची जर हे कल्याणमध्ये अशा स्वरूपाचं होत असेल त्या दोन्ही घटनांमध्ये सारधम्य आहे, दोन्ही समाजाने दलित आहे। एवढंच नव्हे तर दोन्ही संविधानाच्या अनुषंगानं कार्यरत असणारे कार्यकर्ते आहे आणि जो संविधान की बात करेगा वही देश पे राज करेगा असं आपण म्हणत होतो। मात्र आता संविधान जो घेऊन जाईल त्याला सर्व अर्थाने छळला जाईल आणि त्याच छळवणुकीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। मात्र आजच्या या घटनेच्या अनुषंगानं कारवाई आम्ही करणारच आहोत। मात्र ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्याबद्दल दया व्यक्त करतो आणि ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतमधली गीता ही मराठीत लिहिली तेव्हा त्यांनाच मनुवाद्यांनी छळलं, तेव्हा त्यांनी पसायदान लिहिलं आणि त्या पसायदानातला जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जेव्हा ही केलेल्या व्यक्तींच्या बद्दल ही आमची असणारी भूमिका आणि भावना आहे आणि या अनुषंगानं आज मामा पगारेंचा आम्ही त्यांच्या पाठराखण करत असताना त्यांचा सत्कारही केलेला आहे। महात्मा गांधींच्या विचाराची जी टोपी आहे ही त्यांच्या डोक्यावर आम्ही घालत असताना त्यांना आपली जो लिगसी आहे, आपला जो वारसा आहे काँग्रेसचा हा त्या ठिकाणी त्या माध्यमातून आम्ही अभिव्यक्त केला। तर ब्लेझर घालून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांची आठवण ही ब्लेझर त्यांना आज या ठिकाणी दिलं तर विश्वाला शांतीचा संदेश देणार आहे आणि ज्यांना विश्वशांती ज्या काँग्रेसचं लक्ष आहे तेच विश्वशांतीचा संदेश असणारी आणि करुणा, प्रज्ञाशील करुणा ज्यांच्याजवळ आहे अशा तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आणि आपल्या भारताचं महान संविधान हे त्यांना आज या ठिकाणी देऊन आम्ही त्याचा सत्कार केला। शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।